ठाणे मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या नवे स्थानकाच्या कामाला आता गती मिळणार, खासदार राजन विचारे। दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले आहे। आज खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नवे रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे ठाणे महानगरपालिका, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसेच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी करण्यात आली। यावेळी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोधे आसावरी मॅडम, मध्य रेल्वेचे प्रकल्प निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता रिजवान अहमद, कार्यकारी अभियंता सतीश चंद्र, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मुईज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश परदेशी, तहसीलदार मंडळ अधिकारी शशिकांत जगताप तसेच माजी नगरसेवक संजय दळवी, सहसचिव संजीव कुलकर्णी, युवा सेना अधिकारी किरण जाधव, विभाग प्रमुख स्वप्नील शिरकर, प्रकाश पायरे, अशोक जाधव, प्रतीक राणे, प्रशांत सातपुते, राजू शिरोडकर, प्रदीप पुर्णेकर, शाखा प्रमुख रमेश शिर्के, अमोल हिंगे, नाना सावंत व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला ही रेल्वे ठाण्यामधली पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली मला वाटतं ही पहिली ट्रेन या ह्याच्यामध्ये मला वाटतं ठाण्यापासून सुरू झाले। हे ऐतिहासिक असं ठाण्याचं रेल्वे स्टेशन आहे। आज जवळजवळ तिथे 7 ते 8 लाख लोक प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात। तुम्ही बघितलं असेल की आपला जो घोडबंदर, त्याचबरोबर वाघे स्ट्रेट या ठिकाणी नवीन इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन म्हणजे थोडक्यामध्ये विजन डॉक्युमेंट आपण त्यावेळेला तयार केलं होतं आणि त्यासाठी काय आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा प्रवाशांसाठी काय करू शकतो याचा अभ्यास करून एक अहवाल त्या ठिकाणी बनवला होता आणि त्या अहवालामध्ये या ठिकाणी एक नवीन स्टेशन, एक्सटेंडेड स्टेशन या ठिकाणी बनावं म्हणून यासाठी या अहवालामध्ये सांगितल्यानंतर मला वाटतं मी खासदार झाल्यानंतर 2014 साली या पहिल्याच अधिवेशनामध्ये 11 ऑगस्ट 2015 रोजी मला वाटतं हा मुद्दा त्या ठिकाणी आपण लोकसभेमध्ये ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान हे स्टेशन व्हावं यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केली होती। त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावेळेला मला वाटतं डिसेंबर 2015ला त्यावेळचे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या नवीन स्टेशनच्या साठी त्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत 289 कोटीला त्या ठिकाणी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता आणि त्याला आपल्याला त्या मंजूर करून आणल्यानंतर मला वाटतं या संदर्भामध्ये त्यावेळचे रेल्वे मंत्री आदरणीय सुरेश प्रभू यांना पहिले रेल्वे मंत्री असतील की त्यांनी ठाण्यात येऊन या समस्येची जेव्हा सभागृहामध्ये चर्चा केल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी आपण मी ठाण्यामध्ये येतो आणि ही समस्या जाणून घेतो। ते या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी संबंध रेल्वेचे अधिकारी आणि चर्चा केल्यानंतर मला वाटतं 28 जुलै 2016ला त्यावेळेला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू स्वतः आणि त्यावेळचे महाव्यवस्थापक रेल्वेचे SK सूद यांनी त्यावेळेला हा प्रोजेक्ट मंजूर केला आणि त्याला मान्यता दिल्यानंतर मला वाटतं महापालिका आयुक्तांना त्यांनी निर्देश दिले की या संदर्भामध्ये जी काय कारवाई जी करायची, कारण ही शेवटी शासनाची जागा होती, महापालिकेने त्यामध्ये पुढाकार घेऊन हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी बनवला होता आणि त्यानंतर या रेल्वे स्थानकासाठी जवळजवळ 14 एकर 83 गुंठे एवढी जागा मला वाटतं राज्य शासनाच्या या मनोरुग्णालयाची जागा असल्याकारणाने त्यावेळेला महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी मला वाटतं 30 जुलै 2016ला प्रधान सचिवांनी त्यावेळेला या संदर्भामध्ये कळवलं होतं आणि मला वाटतं 3 ऑक्टोबर 2017ला या ठिकाणी त्यावेळेला इथले जे मंत्री होते, आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि रेल्वेचे महाव्यवस्थापक त्यावेळेचे गुप्ता साहेब म्हणून होते आणि त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी ह्याची पाहणी करून ही जागा देण्याचं नक्की केलं
त्यानंतर या संदर्भात ह्या जागेच्या मोबदल्यामध्ये TDR असेल, मनोरुग्णालयाची इमारत असेल किंवा ती जी स्लम इम्प्रूव्हमेंट खाली जी जागा ज्या झोपडपट्टी आहेत त्यांची त्यांना जागा देण्यासंदर्भात असेल, या सर्व निर्णय त्यावेळेला घेण्यात आले. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर मला वाटतं 7/2018ला या ठिकाणी रेल्वे स्थानिक जो आपण स्टेशन बांधणार होतो त्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स होती, मग ते रेल्वेची बिल्डिंग असेल किंवा इतर बिल्डिंग्स असतील, याला महानगरपालिकेने ESP ह्या डिपार्टमेंटकडून त्यावेळेला ही मंजुरी त्या ठिकाणी मिळाली. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2020ला या नगर विभागाने मला वाटतं त्यासाठी रिझर्वेशन टाकायला पाहिजे होतं आणि म्हणून नगर विकास खात्यातर्फे या स्टेशनचं आरक्षण म्हणून या ठिकाणी आपण रिझर्वेशन त्या ठिकाणी टाकलं आणि 2010 साली या ठिकाणी कोर्टाचं मॅटर्स त्या ठिकाणी सुरू झालं आणि 13 वर्ष आपण ह्या हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये लढा देतोय. 13 वर्षानंतर मला वाटतं ही जी ऑर्डर आहे ही मला वाटतं 3 मार्च 2023ला या ठिकाणी त्याच्यावरती जो स्टे होता हा 13 वर्षानंतर हा स्टे त्या ठिकाणी उठवला गेला आणि या संदर्भामध्ये ती जागा 19 एप्रिल 2023ला ही जागा हस्तांतरित महापालिकेला करण्यात आली. त्याचबरोबर मला वाटतं या ठिकाणी मोजणी करून ती जागा सर्वे करून त्या ठिकाणी जागा द्यायची यासाठी कलेक्टरला मला वाटतं पत्र दिलेलं आहे. त्यातला मला वाटतं काही पार्ट ची मोजणी झालेली आहे. आजच मी सकाळी कलेक्टरशी बोललो आणि तीसुद्धा आता लवकरात लवकर ती मोजणी करून ते पण काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. परंतु आज तुम्ही बघितलं असेल हे स्टेशन कसं असणार आहे हे तुम्हाला आता थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो. संपूर्ण जागा जी आहे ती 14.83 एकर जागेवरती असं हे होणार आहे. त्याचबरोबर 3.77 एकरमध्ये त्या ठिकाणी रेल्वे रूळ, त्याचबरोबर तळमजला +2 ही इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे आणि त्याचं काम मला वाटतं रेल्वे करणार आहे. त्याचबरोबर या स्थानकावर एकूण 3 प्लॅटफॉर्म असणार आहेत, एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे. त्याचबरोबर या स्थानकात 3 पदचारी पूल या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला माहिती असेल आपल्या बाजूला असलेली आनंदनगर वसाहत ह्याला सुद्धा कनेक्टिव्हिटी आपण देतोय. त्याच्यावरती ओव्हरब्रिज टाकून इकडून तिकडे जाण्यासाठी ती व्यवस्था या ठिकाणी एक मुंबईच्या दिशेला पूल देतोय आपण, त्याचबरोबर ठाण्याच्या दिशेला म्हणजे त्या तुमच्या ट्रॅकच्या शेवटच्या एंडला आणि तिकडे सुरुवातीला असे 2 फुटवर ब्रिज आपण या ठिकाणी त्या ठिकाणी व्यवस्था करतोय. तसंच आपण ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून तिथे अप अँड डाऊन असणार आहेत. हायवेला आपण त्याची कनेक्टिव्हिटी जोडतोय जेणेकरून जे जुनं स्टेशन जे आहे ऐतिहासिक त्याची कनेक्टिव्हिटी आणि ह्या स्टेशनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आपण करणार आहोत. जेणेकरून इथून सुद्धा आपल्याला त्या स्टेशनला जायचं असेल गाडीने किंवा कशाने तरीसुद्धा आपण 4 ते 5 मिनिटामध्ये त्या स्टेशनला आपण जाऊ शकतो. तसंच दुसरी मार्ग जो आहे ते ज्ञानसाधना कॉलेजच्या मार्गावरती त्या ठिकाणी अप अँड डाऊन त्या ठिकाणी होणार आहे. तिसरी मार्गिका मुलुंड चेकनाका मार्गे म्हणजे आपण जिथे आपण तुमचा टिपटॉपचं हे आहे ती जी गल्ली आतमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये येणार आहे त्या ठिकाणी एक मार्गिका असणार आहे. त्याचबरोबर मुंबईला जाणाऱ्या गाड्यासाठी होम प्लॅटफॉर्म मला वाटतं त्या ठिकाणी आपण करणार आहोत. कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या आणि 2 आणि 3 प्लॅटफॉर्मवरनं सुटणार आहोत. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या लोकांना इथे उतरायचं असेल इथे उतरू शकतात. कल्याणला ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यासुद्धा ह्या ठिकाणी स्टॉप होणार आहेत. अशा पद्धतीने मला वाटतं हे जर रेल्वे स्टेशन झालं तर जवळजवळ मला वाटतं ठाण्यातली जे स्टेशनला जी गर्दी होती ती जवळजवळ 31% गर्दी त्या निमित्ताने कमी होणार आहे.
मीरा भाईंदर लायसनच्या विजयात जितेशची चमक. जितेश राऊतच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर गतविजेत्या मीरा भाईंदर लायसन संघाने कोपरखैरणे टायटन्स संघाचा 5 विकेट्सने पराभव करत माझगाव क्रिकेट क्लबने रोजमार्कच्या सहकार्याने आयोजित केलेल्या दुसऱ्या नवी मुंबई प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत विजयी शुभारंभ केला. उद्घाटनीय सामन्यात मीरा भाईंदर लायन्स संघाने कोपरखैरणे टायटन्स संघाने दिलेले 124 धावांचे आव्हान 18.5 षटकात 5 बाद 130 धावांसह पूर्ण करत विजय साकारला. माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानावर आजपासून सोमवार सुरू झालेल्या दुसऱ्या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात कोपरखैरणे टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 124 धावा बनवल्या. संघाला शतकी धावांचा पल्ला गाठून देताना बिन्स नियोथने 39 चेंडू 3 चौकार आणि तेवढेच षटकार ठोकत 46 धावा केल्या. त्यापाठोपाठ अश्विन शेळकेने 26 धावा केल्या. या डावात अमित पांडे आणि किस्तर दाफेदारने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना जितेश राऊतने तडाखेबंद 71 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. जितेशने 48 चेंडूत 71 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 5 षटकार ठोकले. विनायक भोईरने नाबाद 24 धावा करताना 1 चौकार आणि 2 षटकार मारले. या डावात विद्याधर कंठने 2 फलंदाज बाद केले. पहली बात तो ये जगह रिमोट नहीं रह गया है। खारघर का ये मोस्ट डेवलप्ड एरिया मैं समझता हूँ और जो आसपास के बिल्डिंग वालों को मैं मुबारकबाद देता हूँ कि इनको एक टॉप क्लास के क्रिकेट देखने का मौका मिला है। तो टॉप क्लास की क्रिकेट देखने का जो मौका मिला, जहाँ अच्छे प्लेयर्स आ रहे हैं, ये इनका एक सौभाग्य है कि ये इन सबको लाइव देखेंगे। और जो इस एरिया के लोग हैं उनके लिए जो बड़ी क्रिकेट तो आना मुश्किल होता था, जैसे कि रणजी ट्रॉफी हो या कोई ऐसा क्रिकेट हो जिसमें इंटरनेशनल प्लेयर्स खेलते दिखे, तो ऐसे जगह पर उनको ये चीज़ मिल रहा है। ये सब खारघर के एरिया वालों के लिए एक बहुत बड़ा गिफ्ट है, सौगात है और वो लाइव देख सकते हैं इस मैच। एक थोड़ा इस पर डीप बताऊंगा मैं। अब अच्छे प्लेयर जो है ना, अब अच्छे प्लेयर सब सबब में आ गए हैं। एक टाइम हुआ करता था जब टॉप क्लास क्रिकेटर्स साउथ बॉम्बे में रहते थे, वानखेड़े के पास रहते थे। अब अच्छे प्लेयर सब सबब में आ गए, चाहे वो कल्याण हो, चाहे थाने हो, चाहे वो पालघर धानु तालुका हो। आप जान के हैरत करेंगे कि पालघर धानु तालुका में 9 रणजी ट्रॉफी प्लेयर हैं, 3 इंडिया प्लेयर हैं। तो एक छोटा, उसको बोलते थे बहुत डीप सबब। तो अच्छे प्लेयर्स अब यही आ गए हैं और जो आइकॉन प्लेयर के साथ खेलने का मौका मिल रहा है, इक्वली गुड है वो भी जो आइकॉन प्लेयर नहीं है। 19-20 का मैटर है, वो 20 है 21 है, तो इसलिए वो रणजी ट्रॉफी खेल रहे हैं, चाहे इंटरनेशनल खेल रहे हैं। और जो बच्चे साथ में खेल रहे हैं वो भी 19 है, कभी भी 20 हो सकते हैं। ऐसा होगा जब वो साथ में खेलेंगे तो दे विल थिंक, दे विल एनालाइज कि हम भी इनसे कम नहीं हैं और हम भी इनके लेवल के ही खेल रहे हैं। थोड़ा सा पुश करेंगे तो हम इनके साथ में आ जाएंगे। क्योंकि IPL के बाद जो प्रीमियर लीग सक्सेसफुल था वो मुंबई प्रीमियर लीग था। ठाणे वागळे इस्टेट येथील इंदिरानगर चौकात मातृपितृ पूजन दिवस मोठ्या उत्साहात संपन्न. 14 फेब्रुवारी रोजी योग वेदांत समिती आणि बापू भक्त सुनीता सिंह यांच्यातर्फे 14 फेब्रुवारी रोजी मातृपितृ पूजन दिवस मोठ्या भावभक्तीने साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आई वडील आपल्या मुलांसह या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी मुलांनी नृत्य, रामायण, देवाची गाणी, समूह नृत्याचे आयोजन केले होते. त्यानंतर मुलांनी आई वडिलांची पाठपूजा केली, त्यांना टीका लावून त्यांचे चरण स्पर्श करून त्यांना हार घालून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मुलांनी आरती ओवाळत आई वडिलांचा आशीर्वाद घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थिती लावली होती. तर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, महिला जिल्हा अध्यक्ष आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर उपस्थित होते. आपको तिलक करना होता है, थाली में कुमकुम है। अब जो बच्चे माता पिता का पूजन 4 साल के भी हो तो बच्चे ही हो। आज इंदिरानगर या इकडे 14 तारखेचा आज
देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये कुठे कुठे व्हॅलेंटाईन्स डे जरी साजरा होत असेल तरी खऱ्या अर्थाने आज जो प्रेमाचा दिवस आहे तो या इकडे वागळेल्या इंदिरानगरला होत आहे. त्याचं कारण असं आहे की या इकडे एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजेच मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम ठेवलाय आणि खऱ्या अर्थाने आजच्या तारखेला मुलांवरती हे संस्कार घडवण्याचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतंय. जीवनाच्या व्यस्ततेमध्ये या मुलांवरती हे संस्कार घडवण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीमध्ये या ट्रस्टच्या माध्यमाने सुरू आहे. मी यांना शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठीही शाळा कॉलेजमध्ये सुद्धा असे उपक्रम झाले पाहिजेत. खरं तर हे संस्कार आज या इकडे होत असताना हे राज्यभर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेमधनही मुलांवरती हे संस्कार घडवले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनाने शासनाकडेही मी या संदर्भातली विनंती करीन की आजच्या दिवशी खरं तर मातृपितृ पूजन दिवस हा राज्यभर व्हावा. मला जी माहिती दिली की छत्तीसगड राज्यामध्ये हा दिवस आजचा दिवस मातृपितृ पूजन म्हणून साजरी केला जातो. त्याच दृष्टिकोनाने महाराष्ट्र राज्यामध्येही तो करावा. सर, आजच्या दिवशी पुलवामाची पण घटना घडली होती. आजच्या दिवशी पुलवामाची जी घटना घडली त्याच्यानंतर जे आपल्या देशाने सडेतोड उत्तर हे दिलं त्याच्यामुळे जगभरामध्ये भारताची भूमिका आणि भारताच्या संदर्भातला आदर हा निश्चितपणे वाढला. आपण बघितलं की परवा दिवशी पण कतारमध्ये जे आपले भारतीय होते ज्यांना जन्मठेप आणि मृत्यूची शिक्षा झाली, माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सांगण्यावरनं मध्यस्थीवरनं त्यांचं त्या तिकडनं मुक्तताही झाली आणि त्यांच्या संदर्भातली कारवाई ही योग्य पद्धतीमध्ये कायदेशीर करून त्या शासनाने आपल्या भारताच्या सुपूर्द त्यांना सगळ्यांना करून टाकले आणि त्याच्यामुळे आपण प्रगतिशील देश तर होतच आहोत पण एक ताकदवर देश म्हणून पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत हा दर दिवशी एक वेगळं पाऊल आणि त्याचबरोबर विश्वगुरु म्हणून जी मोदीजींची छबी आहे त्याला अजून उज्ज्वल करण्याचं काम सुरू आहे. सर्वप्रथम मी मॅडमचे धन्यवाद बोलते कारण मातृपितृ दिवस हा खरोखर खूप चांगला असतो कारण ती आपली भारतीय संस्कृती आहे आणि पूर्वतच ते आपले दैवतच असतात ते आणि त्यांच्या निमित्ताने दुसरे जे डे करण्याच्या हेतूने मातृपितृ दिवस करणं खूप छान असतं आणि खरोखर हे आपल्यामध्ये झाले पाहिजेत असे उत्सव प्रत्येकाकडे असे झाले पाहिजेत. शाळामध्ये झाले पाहिजेत, कॉलेजांमध्ये झाले पाहिजेत आणि तसं बघायला तर प्रत्येक घरोघरी हे पूजन झाले पाहिजेत. म्हणजे खरोखर आभार मानेल तितकं थोडंच आहे कारण त्यांच्या निमित्ताने का होईना पण आज हा मातृपितृ दिवस इंदिरानगर नाक्यावर होत आहे आणि वागले स्टेट मध्ये होत आहे त्यामुळे त्यांचे खरोखर खूप खूप आभार चाहूंगी और आप लोग से हाथ जोड़ के रिक्वेस्ट करना चाहूंगी. आज ये जो कार्यक्रम आप देख रहे हो, आज ये जो पब्लिक देख रहे हैं मातृपितृ पूजन दिवस में जो पब्लिक यहाँ पे आई है, आप लोग से हाथ जोड़ के रिक्वेस्ट है कि ये फैलाओ, ये समाज तक पहुंचाओ, हमारी सरकार तक पहुंचाओ कि आसाराम जी बापू द्वारा प्रेरित ये जो मातृपितृ पूजन दिवस का कार्यक्रम हो रहा है. आप देख रहे हो भाई कितनी पब्लिक यहाँ पे बैठी है जबकि हमारी व्यवस्था ट्रैफिक की नहीं है, रोड बंद है, इसके बावजूद भी इतनी पब्लिक बैठी. और नारायण खाली ये मातृपितृ पूजन दिवस नहीं है, मेरे परम पूज्य श्री आसाराम जी बापू आज सतत 50 वर्षों से उनको सेवा सनातन धर्म के लिए हमारे हिंदू धर्म के लिए आज 50 वर्षों से सतत सेवा हो रही है. वो गौ सेवा बोलो, वो बाल संस्कार सेवा बोलो, वो नारी उत्थान सेवा बोलो, वो समाज विकास की सेवा बोलो, दारू गुटखा सिगरेट बीड़ी ये जो सब व्यसन है बापूजी ने ये सब छुड़ाया है. इसकी वजह से जो बड़ी बड़ी कंपनियां वो घाटे में सब जा रही थी, इसके लिए सब लोग साजिश के तहत आज हमारे बापूजी को अंदर किए हैं. मैं आपके मीडिया के माध्यम से हाथ जोड़ के ये कहना चाहती हूँ कि ये पैगाम हमारे सरकार मोदी साहब के तक जाना चाहिए कि हमारे बापूजी 87 बरस के बापूजी मेरे, उनको सम्मान बापूजी को मेरे रिहा करें. आज एक और मैं आप लोग को बताना चाहती हूँ, शायद नहीं मालूम, मेरे बापूजी की तबीयत बहुत खराब है. मेरे बापूजी 15 दिन एम्स में थे, एडमिट थे जोधपुर में और फिर अभी एम्स से फिर जेल में गए हैं और मेरे बापूजी को आयुर्वेदिक इलाज की बहुत जरूरत है. जो हम सभी साधक भाइयों का हाथ जोड़ के यही रिक्वेस्ट है, खपोली में माधव बाग है, वहाँ आयुर्वेदिक बहुत बड़ी संस्था है,
वो संस्था में अपने बापूजी का हम इलाज करवाना चाहते हैं। हम सब साधक भाई बहन, हम अपने सीएम से माननीय मुख्यमंत्री एकनाथ सीएम साहब से भी मैं हाथ जोड़ रिक्वेस्ट करना चाहती हूँ। यही मेरा रिक्वेस्ट स्वीकार करो, हमारे सभी साधक भाइयों बहनों का रिक्वेस्ट स्वीकार करो, हमारे बापूजी का माधव बाग में आप सेवा कराइए आयुर्वेदिक। और एक चीज और, ये जो मातृपितृ पूजन दिवस का कार्यक्रम आज 13 बरस हो गए करते, छोटे छोटे आज मैंने पढ़ा कि 22 लाख पेपरों में ये मातृपितृ पूजन दिवस का संदेश आया है, समाचार आया है कि बापूजी द्वारा प्रेरित इतने पेपरों में मनाया जा रहा है। और यही नहीं भाई, 25 दिसंबर को तुलसी पूजन दिवस, उस दिन पेड़ काटो, अपने बच्चों को जोकर बनाओ और इसके बाद क्रिसमस मनाओ। हमारे बापूजी बोले नहीं, तुम तुलसी पूजन करो, तुलसी का झाड़ लगाओ, हर दरवाजे पे तुलसी लगेगी, उस घर का दुख दर्द पाप का नाश होगा और 24 घंटा तुलसी ऑक्सीजन देती है। ये मेरे बापूजी के प्रेरणादार हो। 25 दिसंबर को तुलसी पूजन में आप सब आए थे भाई, वो कार्यक्रम की मातृपितृ पूजन दिवस है मेरे बापूजी का। ये है, बस आप लोग से एक ही निवेदन है कि मेरे बापूजी के सह सम्मान मेरे बापूजी को रिहा करे मेरी सरकार। और मेरे बापूजी की तबीयत बहुत खराब है, उनका माधव बाग खपोली में मुंबई में उनका इलाज करवाए। हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब से भी हाथ जोड़ के कैसे आप लोग को कैसा ये कार्यक्रम लगा, मैं आप लोग से भी चाहूंगी कि आप अपने द्वारा अच्छा लगा। ठाण्यात 16 फेब्रुवारीपासून 4 दिवसांचा शिवजन्मोत्सव सोहळा, मुख्यमंत्री शिंदे जरांगे पाटील यांना मराठी भूषण पुरस्कार जाहीर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 16 फेब्रुवारीपासून सलग 4 दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंती निमित्त यंदा 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे। या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे 7वे वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे, असे आयोजन समितीने दिली। या पत्रकार परिषदेस यावेळेस मंगेश आवळे, संतोष सूर्यराव, चंद्रशेखर पवार, रक्षा यादव, चौधरी युवराज सूर्यवंशी, गणेश पवार, धनंजय समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। हे आम्ही ज्या संकल्पनेने 2018ला शिवजयंती सुरू केली होती की ठाण्यातल्या सर्व मराठा समाजातल्या आणि त्याचप्रमाणे शिवप्रेमींनी एकत्र येऊन ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवजयंती साजरी करणं, या उद्देशाने आम्ही 2018ला ही शिवजयंती सुरू केली होती। यावर्षी आम्ही त्याचं 7वं वर्ष साजरं करत आहोत। यावर्षी आम्ही त्यासाठी एक भरघोष कार्यक्रम ठेवलेला आहे। 16 फेब्रुवारीपासून तर 19 फेब्रुवारीपर्यंत हे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहेत। त्याच्यामध्ये 16 तारखेपासून महाराष्ट्राची खाद्य जत्रा, चव महाराष्ट्राची म्हणून एक फूड फेस्टिवल 19 तारखेपर्यंत असेल। त्याच्यानंतर 17-18ला विविध कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे। ह्या वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या शिवरायांचं कार्य आणि शिवराय यांच्यावरती असतील। त्याचनंतर मग 18 आणि 19ला आम्ही विविध दुसरे कार्यक्रम ठेवलेत। 19ची जी आमची सकाळी 7 वाजता शिवजयंती उत्सवाला सुरुवात होईल शिवस्मारक ठाणे येथून। मग त्याच्यानंतर आमची शिवरथ यात्रा जी आमची गेल्या 2 वर्षापासून पूर्ण ठाणे शहरात फिरते, ती सकाळी 7:30 वाजता सुरू होईल। त्यानंतर संध्याकाळी मग पोवाडे आणि विविध कार्यक्रमाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत। संस्कृतीसाठी महाराष्ट्रातली जी वेगवेगळी म्हणजे जसं कोल्हापूर असेल, कोकणी फूड असेल किंवा खानदेशी फूड असेल, याचे विविध स्टॉल तिथे लावण्यात येतील। टोटल 35 स्टॉल आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खाद्य संस्कृती म्हणजे तिथं पाहायला आणि चाखायला मिळतील। पाहायला मिळणं म्हणजे चाखायला मिळतील। कार्यक्रमासाठी तर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे ठाण्यातून आहेत आणि मराठा आहेत त्यांना तर आमंत्रण दिलेलंच आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितजी पवार असतील, ठाण्याचे खासदार राजन विचारे आहेत, ठाण्यातले आमदार निरंजन डावखरे आहेत, राजन केळकर साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, त्याचप्रमाणे विविध पक्षातले पदाधिकारी जे पक्षप्रमुख आहेत त्यांनासुद्धा आम्ही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे। पण त्याचबरोबर आम्ही ठाण्यातल्या प्रत्येक ठाणेकराला या शिवजयंतीमध्ये
सामील होण्याचं मनापासून त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. राष्ट्रभूषण पुरस्कार ह्यावेळी आम्ही आमचे जे मराठा योद्धा मनोज जरांगे आहेत त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देणार आहोत. आणि अण्णासाहेब पाटील ज्यांच्यामुळं पूर्ण देशामध्ये EWS सुरू झालं, त्या अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी तीच जी त्यांनी सुरुवात केलेली चळवळ ती पुढे ठेवली. त्या बाबतीत नरेंद्रजी पाटील यांना सुद्धा आम्ही ह्या वर्षाचा मराठा भूषण देणार आहोत. त्या 7 वर्षापासून आम्ही सकल मराठा समाजातर्फे ही शिवजयंती दिवसाची सुरुवात केलेली आहे. यावर्षी आम्ही 16 ते 19 असे विविध कार्यक्रम आणि तिथे आम्ही महाराष्ट्राची खाद्य चव आहे तसा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या ताईंनी आपल्याला आता पूर्ण त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी तुमच्या माध्यमातून ठाणेकर जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही एकदा नक्की अवश्य तिथे भेट द्या आणि त्या स्टॉल कशा प्रकारे लावले त्याचं जेवण जसं आपण नाश्ता बोलतो जेवण बोलतो त्याची तुम्ही चव घ्या असं मी सांगेन.